लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। आग्रा मुंबई महामार्गावर शिवशाही बसला भीषण आग, चालक वाहकाच्या प्रसंगवदनामुळे 49 प्रवाशांचे प्राण वाचले। आग्रा मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील नगाव बारी येथील पोलीस चौकीजवळ सोमवारी नंदुरबार आगाराच्या शिवशाही बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली। या घटनेत बस पूर्णतः जळून खाक झाली, मात्र चालक आणि वाहकाच्या प्रसंगवदनामुळे बसमधील 49 प्रवाशांचे प्राण वाचल्यानं मोठी जीवितहानी टळली। मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार आगाराची शिवशाही बस क्रमांक MH06BW 0471 नंदुरबारहून धुळ्याकडे जात होती। बस नगावबारी परिसरात पोहोचताच इंजिनमधून धूर व आग निघत असल्याचे चालक राहुल रमेश चव्हाण यांच्या निदर्शनास आले। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्यांनी तात्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली। यानंतर वाहक साजिद मोहम्मद सत्तार शेख व चालक राहुल रमेश चव्हाण यांच्या मदतीने बसमधील सर्व 49 प्रवाशांना शांततेने आणि सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले। चालक व वाहक स्वतःही बसमधून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला। घटनेनंतर चालकानं तात्काळ नंदुरबार आगाराशी संपर्क साधून माहिती दिली। त्यानंतर धुळे महानगरपालिकेचा अग्निशमक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला। अग्निशमक जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसून आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। संबंधित यंत्रणेकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे। चालक राहुल रमेश चव्हाण आणि वाहक साजिद मोहम्मद सत्तार शेख यांच्या प्रसंगवदनाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। त्यांच्या तत्परतेमुळे 49 प्रवाशांचे प्राण वाचल्याची माहिती समोर आली आहे। प्रतिनिधी नितीन पाटील, लोकवृत्त मराठी न्यूज, नगावबारी। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।